आपल्याला आढळून आलेला नाहीये। मुलीची तब्येत कशी आहे? मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे। ती काल व्यवस्थित बोलत होती। आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे। सीसीटीव्ही मध्ये कोणत्या दिशेने गेल्याचं दिसतंय? तपास नक्की कोणत्या दिशेने म्हणजे पंढरपूरला गेलेली आहे, मात्र आरोपी स्वारगेट मधून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेने गेला? पथकं जी आहे ती कुठल्या भागामध्ये तपास करतात? आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला, ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतोय, तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये। त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाही। स्वारगेटच्या आगार प्रमुखांशी काही बोलणं झालंय का तुमचं? माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये। पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं, त्या मुलीची काळजी घेणं हे आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत। त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ, त्यांच्याकडूनही त्यांच्याशी बोलणं करून घेऊ। पुण्यात ही घटना घडलेली, आरोपींना तरुणीला बसमध्ये नेलं गोड बोलून। हा आरोपी शिरूर ग्रामीण परिसरातला असल्याचं कळत आहे, ज्याच्यावर याआधी सुद्धा 392 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले होते, अशी ही माहिती आता मिळतेय। पोलिसांच्या 8 टीम स्वारगेट आगारामध्ये उभी असलेली बस ही आगार व्यवस्थापकाची जबाबदारी असते। पहाटेची 5:30ची जर घटना असेल म्हणजे 4 नंतर स्वारगेट आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते। अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे? माईकवरून अनाउन्सिंग केलं जातं की फ्लॅट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे, काय आहे, मग ही नक्की घटना संगनमतानं घडली की मग नक्की काय? सीसीटीव्ही फुटेज, आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोक भरपूर दिसत आहेत। तिथं स्टँड मध्येही लोक आहेत। ती मुलगी बसमधनं त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत। लोकांचा वावर हा तिथे दिसतो। इव्हन तो माणूस, तो आरोपी तिच्याशी बोलत होता, ते दोघं बोलत होते, त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर गेलेली। तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत। ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता, हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये। घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे शांततेत बाहेर पडली, कुणाला काहीच सांगितलेलं नाही, आरोपी निघून जाताना दिसतोय शांत। एक्झॅक्टली, सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच 2 मिनिटात मुलगी हे झालेली आहे, खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे। बसमध्ये बसून ती गेलेली होती। निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केलाय आणि त्याच्यानंतर मग ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर। त्यानंतर मुलगी जवळपास 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला। शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं? तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो, त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशिरा आली असेल, परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे। गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे, त्याचा म्हणजे 392 सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती। शिक्रापूर, शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत। एसटी विभागातल्या अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार आहोत। नाही, याच्यावरती सिक्युरिटीच्या दृष्टीने त्या चौकशी आम्ही करूच नक्कीच। क्या घटना हुई है कल? एक 26 साल की लड़की है वो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।